अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करतायत। तर गेल्या 12 दिवसात डिझेलचे भाव जवळपास 8 रुपयांनी महागले। शिवाय कधी अवकाळी पाऊस तर कधी कडक ऊन यामुळे भाज्यांची आवक घटली आहे। परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत। दरांमध्ये जवळपास 30 ते 50% वाढ झाली आहे। वाशीतील एपीएमसी मार्केट आणि शहरातील इतर घाऊक बाजारांमधून येणाऱ्या मालाच्या वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत। टोमॅटो, बटाटे, हिरव्या भाज्या तसंच फळांच्याही किमती वाढलेल्या आहेत। येत्या काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये। साधारण 30 ते 50% यांनी भाव वाढलेले आहेत। त्याच्यामध्ये टोमॅटो आहेत, फरशी आहे, त्यानंतर सिमला आहे, मेथी आहे, या सर्व भाज्यांचे भाव वाढलेले आहेत। सर्व काय नेमकं या भाववाढी मागचं काय नेमकं कारण आहे? या भाववाढी मागचं कारण पहिलं म्हणजे डिझेलचे भाव वाढलेत, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन हे महाग पडते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवकाळी पाऊस, अचानक पाऊस कुठे पण पडला की मालाचा सर्व सत्यानाश होतो। आणि याच्या मागचं कारण वेगळं म्हणजे डिझेल जे आता सध्या मिळतच नाहीये। दरम्यान भाज्यांच्या दरांमध्ये नेमकी किती वाढ झाली आहे नजर टाकूया। वाटाणा आधीचा दर होता 100 रुपये किलो, आता वाटाणा पोहोचलाय 180 रुपये किलोवर। फरसबी आधीचा दर 50 रुपये प्रति किलो होता, आता गेलाय 100 रुपयांवर। ढोबळी मिरचीचा 30 रुपये किलो दर होता, आता तो तब्बल दुप्पट झालेला आहे, 60 रुपये किलो झाली आहे ढोबळी मिरची। वांग्यांचा दर 40 वरून 60 रुपये किलो इतका महागलाय। टोमॅटो 20 वरून 35 रुपये किलो इतका झालाय। तर हिरवी मिरची 40 वरून 70 रुपये किलो इतकी महागलेली पाहायला मिळते। लिंबाचा दर आहे 7 रुपये प्रति नग आधीचा, आणि सध्याचा दर तो 10 रुपयांवर गेलाय। आता बातमी आहे नीट पेपर फुटी प्रकरणातली। या प्रकरणाच्या तपासाला आता वेगळं वळण मिळालंय। फक्त संशयित व्यक्तीच नव्हे तर लातूरमधील जवळपास 50 रद्दी विक्रेते जे सीबीआयच्या रडारवर आहेत त्यांची तपासणी होणार आहे।